नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये सखीने सरकारांना तुम्ही माझी आई नसल्याचं ठणकावून सांगत सरकारांना त्यांची जागा दाखवलेली असते. तर इथे आता कान्हाने सखीला तेजस्विनीच्या म्हणजे खऱ्या आईच्या रूममध्ये झोपवलेलं असतं. आता तेजस्विनी आपल्या मुलीजवळ असते. त्याच वेळेस ती कानाकडे बघतच म्हणू लागते, तू नवरा आहे ना सखीचा, खूप प्रेम करतो ना माझ्या मुलीवर. काना एक नाही दोन नाही गप्प असतो. तेव्हा तेजस्विनी म्हणू लागते, तू बोलत जरी नसला ना तुझ्या डोळ्यात दिसतं तुझं माझ्या मुलीवर जीवापाड प्रेम आहे. कारण राघवनंतर माझ्या मुलीवरती जीव ओवाळून टाकणारा तू एकमेव आहे आणि मला ते दिसलंय. तू बोलत नसला तरी तुझं माझ्या मुलीवरती खूप प्रेम आहे आणि माझ्या मुलीने नशीब काढलंय, तिला असा साथीदार भेटलाय. तेव्हा लगेच काना म्हणू लागतो, हो म्हणजे तुम्ही बरोबर बोलताय, पण सखी मॅडमची मला काळजी वाटत होती ना. त्यावर लगेच आता तेजस्विनी म्हणू लागते, जेव्हा मी त्या बंद खोलीत होते ना तेव्हा गौतम काका माझ्याकडे एकदा आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की तू सरकारचा माणूस आहे, पण तुझ्याकडे बघून वाटत नाही नेमकं तू आहेस तरी कोण. त्याच वेळेस आता कान्हा लगेच विषय बदलतो, हे बघा खूप उशीर झाले, रात्रही झाली, मी थांबू का इथे सखीबरोबर, तुम्ही जाल का आमच्या रूममध्ये झोपायला. त्यावर तेजस्विनी म्हणू लागते, नाही, मी आजचा दिवस माझ्या मुलीबरोबर इथेच थांबते. लहानपणी जेव्हा तिला असा त्रास व्हायचा ना तेव्हा मी रात्रभर जागून तिच्या उशाजवळच असायचे आणि मला पुन्हा तिला ते प्रेम द्यायचंय. त्यामुळे आता मला तिच्याजवळ थांबू देशील. तेव्हा काना म्हणू लागतो, चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी बाहेर जातो, पण दरवाजा उघडा ठेवा. नाही म्हणजे कसं आहे ना, माझाही जीव लागणार नाही. एक दोन तीन वेळेस मी येऊन बघून जाईल, तुम्ही थांबा इकडे, असे म्हणत आता काना निघालेला असतो. त्याच वेळेस आता इकडे सरकार मात्र सिटी हॉस्पिटलमधनं डॉक्टरांना घेऊन निघालेले असतात. डॉक्टरांबरोबर नर्सही असतात. तेव्हा लगेच आता गाडीजवळ येतात सरकार म्हणू लागते, चल बाईस पटकन, आपल्याकडे वेळ खूप कमी, चल लवकर. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा सरकार, तुम्ही आम्हाला घरी नेण्यापेक्षा तुमच्या सखीला इकडे घेऊन या ना, आपण ॲम्ब्युलन्स पाठवूया, इथे तिच्यावरती उपचार होतील. त्यावर लगेच आता सरकार म्हणू लागते, MBBS आहे ना, मग जास्त डोकं चालू नको, बैस म्हटलं ना की बसायचं, नाहीतर तुझं वाटोळ करून टाकेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, घरी जाऊन सखीचा चेकअप झाल्यानंतर तिला काय म्हणायचं माहिती आहे, सखी बरं झालं तुझ्या आईने एवढ्या रात्री येऊन आम्हाला ताबडतोब इकडं आणलं, नाहीतर 1 मिनिट जरी उशीर झाला असता ना तरी होत्याचं नव्हतं झालं असतं. खरंच तुझ्या आईने आज आईपणाचं खरं कर्तव्य पार पाडलंय. एक आई आपल्या मुलाला त्याच्या दारातनं परत आणू शकते, हे त्यांनी सिद्ध केलंय. आईचं कर्तव्य काय असतंय हे आज त्यांनी दाखवून दिलंय. हे सगळं चेकअप झाल्यानंतर माझं कौतुक सखी समोर करायचं आणि यातला एक शब्द जरी चुकला नाही MBBS तर बघ, तुझी सर्जरी मी करे ना. त्यामुळे बैस पटकन, 1 मिनिट थांब, तुला ड्रायव्हिंग येते. तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, हो. त्याच वेळेस सरकार म्हणू लागते, चल मग गाडी चालव. सरकार आता बाजूच्या सीटमध्ये बसतात आणि आता मस्त डोळे झाकून झोपून जातात. तर इकडे आता कान्हा आपल्या रूमकडे निघालेले असतानाच तेजस्विनी म्हणू लागते, कान्हा आता फक्त 2 दिवस उरलेत, तोपर्यंत मला माझ्या मुलीबरोबर राहायचंय. नंतर आई म्हणून कोण सिद्ध होणार आहे हे मला माहिती नाही, पण तोपर्यंत तरी मला माझ्या मुलीबरोबर राहू देशील ना. त्यावर कान्हा म्हणू लागतो, ऑफकोर्स तुम्हाला राहायचंय ना, तुम्ही राहा सखी मॅडम बरोबर, मी जातो बाहेर. आता कान्हा लगेच तिकडनं बाहेर येतो. त्याच वेळेस आता बाहेर सगळेजण वाट बघत असतात. तेव्हा लगेच कान्हा म्हणू लागतो, हे बघा, टेन्शन घेऊ नका, सखी मॅडमला आता झोप लागली आणि त्यांना बरंही वाटतंय, त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. हे बघा त्या झोपल्या जाता आणि खऱ्या तेजस्विनी कामत, खऱ्या तेजस्विनी मॅडम म्हणजे सखीची आई त्यांच्याबरोबर आहे, त्यामुळे कसलंही टेन्शन नाही आहे, चला आता आराम करा. तेवढ्यात आता सरकार येतात, अजून खरं खोटं सिद्ध झालेलं नाही आहे आणि खरं कोण खोटं कोण हे सर्टिफिकेट तुला देण्याची गरज नाही आहे. आणि तुम्ही तुम्ही सगळे मी घराबाहेर पडले म्हणून या कानाचं ऐकताय आणि तिला खरं तेजस्विनी कामत समजताय. तुमच्याकडे नंतर बघते मी, लक्षात ठेवा. त्याच वेळेस कानावर लागतं, सरकार किती ओरडताय तुम्ही, सखी मॅडम झोपलायत, त्यांचा दुखण्याचा विचार करा, त्यांचा आजार पण लक्षात घ्या आणि मग आरडाओरडा करा, आवाज जरा कमी. त्यावर लगेच सरकार म्हणू लागते, तुझ्याकडे तर मी नंतर बघेन. एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्या डोक्यात गेलाय, लक्षात ठेव. पण आता सध्या मला त्या बाईला त्या रूममधनं बाहेर काढावं लागेल
असे म्हणत सरकार धावतच आता लगेच सखीच्या रूमकडे जातात. आता मात्र तेजस्विनी आपल्या मुलीच्या डोक्यावरनं प्रेमाने हात फिरवत असते आणि रडतच म्हणू लागते, सखी मला माफ कर ग. तू कित्येक रात्री तुझ्या या आईच्या सहवासाच्या प्रेमाची वाट बघितली असेल, पण मी तुला हे प्रेम, हे सहवास, हे सगळं नाही देऊ शकले. मला माफ कर सखी. कित्येक रात्री तू माझी आठवण काढली असेल, पण सखी, ही तुझी आई तुला शब्द देते, या सगळ्या आठवणींचा उजाळा तुझी आई देणार. तुला हे सगळं भरभरून प्रेम देणार. बघ, तुझ्या आईचा हा शब्द आहे. असे म्हणत आता प्रेमानेच तेजस्विनी आपल्या मुलीच्या डोक्यावरनं हात फिरवत असते. त्याच वेळेस रूममध्ये सरकार येते. आता मात्र तेवढ्यात लगेच आता सखी अशी शुद्धीवर आल्यासारखी थोडी हालचाल करू लागते आणि हळूच आई असा शब्द तिच्या तोंडातनं निघत असतो. तेव्हा लगेच तेजस्विनी म्हणू लागते, सखी तुला काही म्हणायचं आहे का? तुला काही बोलायचं आहे का सखी? त्याच वेळेस तेजस्विनी हळूच आपला कान अगदी सखीच्या तोंडाजवळ नेते. आता लगेच सखीच्या तोंडातनं नकळतपणे आई अशी हाक येऊ लागते. आता तेजस्विनीला खूप आनंद झालेला असतो, कारण आज तिच्या मुलीने तिला प्रेमाने आई अशी हाक मारलेली असते. आता मात्र ही आई अशी हाक ऐकताच सरकारांना मात्र काय करावं काय नाही असं झालेलं असतं. सरकारांच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते. त्याच वेळेस आता लगेच सरकार ओरडतच म्हणू लागते, ए दूर हो, माझ्या मुलीपासनं दूर व्हायचा, लांब हो. मी तिची आई आहे, तू नाही आहे. त्यावर लगेच तेजस्विनी म्हणू लागते, अगं मनस्विनी काय करतेस तू? अगं शांत हो जरा, एवढ्याने ओरडतेस? अगं सखीला बरं वाटत नाहीये, तिच्या तब्येतीचा विचार कर आणि आवाज कमी कर. त्यावर लगेच सरकार म्हणू लागते, ए मला माझ्या मुलीची काळजी कळते, तू निघ इकडनं. या रूममधनं बाहेर निघ. तिची काळजी घेण्यासाठी मी इकडे थांबेल. त्यावर तेजस्विनी म्हणू लागते, नाही, माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे, अजिबात भरोसा नाही आहे. मलाही माझ्या मुलीची काळजी वाटते, मलाही इकडे थांबायचं आहे. त्यावर लगेच सरकार म्हणू लागते, थांबायचं आहे ना, मग इकडे चेअरवरती बैस, नाही तर सोप्यावरती बसून वाट बघ, लांब न बघायचं, तिच्यापासनं दूर हो. त्याच वेळेस तेजस्विनी उठते आणि लगेच समोरच आता खुर्ची असते, त्या खुर्चीवरती जाऊन सखीकडे बघत असते. त्याच वेळेस सरकार म्हणू लागते, आली मोठी शहाणी आई होणारी. असे म्हणत सरकार लगेच आता सखी शेजारी झोपते. सखीलचा आता आजारपणाचा त्रास बघून सरकारला अशी किळस आल्यासारखं होत असतं, पण तरी आता आईपणाचं कर्तव्य निभवायचं आहे, दाखवायचं आहे मी पण आई आहे चांगली, म्हणून आता सरकार सखी शेजारी झोपतात. त्याच वेळेस सरकार लगेच आता एसीचं बटन ऑन करणार. तेच तेजस्विनी म्हणू लागते, अगं काय करते मनस्विनी? अगं तू एसी कशाला ऑन करते? अगं तिला सर्दी खोकला झालाय, थंडी वाजते. नाही नको, अशाने तिला आणखीन त्रास होईल. त्याच वेळेस सरकार मनाशीच म्हणू लागतात, जाऊ द्या, आजच्या दिवस मच्छर डसले तरी चालतील, पण या सखीसाठी मला आई व्हावंच लागेल, मला हे सिद्ध करावंच लागेल. त्याच वेळेस तेजस्विनी मनस्विनीकडे बघते आणि मला लागते, आई होणं सोपं नाही आहे गं, त्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात, त्या तुला कळणार नाही. त्यावर सरकार म्हणू लागते, ए तुझी फालतूची बडबड ऐकायला आले नाही मी इकडे, मला झोपायचं आहे, गुपचूप बसून बघ, मला झोपू दे. असे म्हणत आता सरकार लगेच सखी शेजारी झोपतात. सरकारने मात्र ढारामडूर झोप काढलेली असते, पण सखीची खरी आई तेजस्विनी मात्र रात्रभर आपल्या मुलीकडे बघत तिथेच उशाला बसलेली असते. त्याच वेळेस आता इथे सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी उर्फी आता मस्त रामनवमीचं श्रीराम प्रभूंचं चित्र रंगवत असते. त्याच वेळेस आता कान्हा येतो. अरे उर्फी, तू तर काय मस्त ड्रायव्हिंग करते, अगो काय मस्त चित्र काढलंय ना. त्यावर लगेच उर्फी म्हणू लागते, कान्हा बिजू, अहो बघा ना, पण माझे रंग पॅलेस हरवलेत आणि मी सांगितलं तर मला कोणी आणून देत नाहीये, बाबा देत नाहीये हो. त्यावर लगेच आता कान्हा म्हणू लागतो, बाबा काय म्हणाले असतील मला माहिती आहे, कुठे हरवलेत ते शोधून काढ, भेटणार नाही दुसरे. त्यावर लगेच उर्फी म्हणू लागते, कान्हा जिजू तुम्हाला कसं माहिती? त्यावर लगेच कान्हा म्हणू लागतो, लहानपणी माझेही बाबा मला असेच म्हणायचे, पण मग मी काय करायचं माहिती, माझ्या आईकडे जायचं आणि माझी आई मला नवीन रंग पॅलेस आणून द्यायची. त्यावर उर्फी म्हणू लागते, हो. त्याच वेळेस उर्फी विचारू लागते, पण कान्हा जिजू, सखी तिची तब्येत बरी आहे ना, ती शुद्धीवर आली का? त्याच वेळेस इकडे आता सखीला जाग आलेली असते. सखी आता डोळे उघडताच बघते तर तिची आई मात्र रात्रभर तिच्यासाठी त्या खुर्चीवरती बसलेली असते आणि एकटक तिच्याकडे बघत असते, पण सरकार मात्र बाजूला सुम्म झोपलेले असतात. त्याच वेळेस सखी म्हणू लागते, आई. आता मात्र लगेच तेजस्वी म्हणू लागते, सखी, सखी तू उठली, तुला बरं वाटतंय? तेवढ्यात सरकार उठतात. सखी, अगं किती टेन्शन आलं होतं मला, तुला बरं वाटतंय ना सखी?
अगं माझा जीव नुसता घालमेल होत होता गं. अगं तुझ्यासाठी रात्री 3:30 वाजता मी डॉक्टरांना घेऊन आले. तुला बरं वाटलं सखी? आत्ता कुठे जीवात जीव आल्यासारखं झालंय. नाहीतर मला कसं तरी होत होतं गं. डोळ्याला डोळा लागला नाही. रात्र कशी गेली कळलं नाही गं. त्याच वेळेस आता लगेच तेजस्विनी म्हणू लागते, सखी बाळा तुला बरं वाटतंय ना? तुझा आराम झालाय ना? नाही म्हणजे खूपच अशक्त झाली तू. तुला बरं वाटतंय ना? त्यावर लगेच आता सखी म्हणू लागते, हो आता मला बरं वाटतंय. मी माझ्या रूममध्ये जाते आणि फ्रेश होऊन येते. आता सखी लगेच आपल्या रूममध्ये निघालेली असते. त्याच वेळेस ती आता दोघींकडे बघते आणि म्हणू लागते, तुम्ही दोघी मला आता नाश्त्याच्या वेळेस बाहेर भेटा. त्याच वेळेस आता सखी आपल्या रूममध्ये गेलेली असते. तेव्हा लगेच आता सरकार तेजस्विनीकडे बघते. ए तुला काय वाटलं? आजचा तिसरा दिवस तूही जिंकणार नाही या? कालचा दिवस तू जिंकली होती, पण रोजचा दिवस तुझा असणार असं नाही. आजचा डाव मी जिंकणार आणि आजचा दिवस माझा असणार आहे, लक्षात ठेव. असे म्हणत आता सरकार तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता तेजस्विनी बाहेर आलेली असते. तर इकडे आता कान्हा मात्र रूममध्ये बसलेला असतो. काल जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय. सखी मॅडमला शावरखाली मी भिजवलं, त्यामुळे त्यांना एवढा त्रास झाला. त्यांना एवढी सर्दी जास्त होते मला माहिती नव्हतं. हा सगळा विचार कानाचाच चालू असतो. तेवढ्यात फ्रेश होऊन सखी येते. त्याच वेळेस कानावर लागतो, सखी मॅडम तुम्ही आंघोळ केली? तुम्ही डोक्यावरनं पाणी घेतलं? तुम्हाला बरं वाटत नाही, तुम्हाला माहिती आहे ना? त्यावर सखी म्हणू लागते, नाही कालच कोणीतरी ना माझे केस धुतले होते, त्यामुळे आज मला केस धुण्याची गरज पडली नाही. तेव्हा काना म्हणू लागतो, कालच्यासाठी सॉरी हा. खरंच मला माहिती नव्हतं तुम्हाला एवढा सर्दी खोकला जास्तीचा असतो. खरंच सॉरी चुकला. त्यावर सखी म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे. तेव्हा कान्हा म्हणू लागतो, किती घाबरून दिलं होतं. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. नाही म्हणजे तुमच्याजवळ नव्हतो मी, इथेच रूममध्ये झोपायला आलो. पण झोप कसली लागते? तुमच्याशिवाय झोपही येत नव्हती आणि तुमची काळजी वाटत होती ना, म्हणून मग तुमच्या जागेवरती हा मोरपीस ठेवला आणि त्याच्याबरोबर गप्पा मारत होतो. त्याला विचारत होतो, माझ्या सखी मॅडम लवकरात लवकर बरे होतील ना? तेव्हा सखी म्हणू लागते, मग तो मोरपीस काय बोलला? त्यावर काना म्हणू लागतो, तो कसला बोलणार? तो तर मोरपीस आला ना, तो काहीच बोलला नाही. पण माझं मन सांगत होतं तुम्ही नक्की बऱ्या होणार आणि झालाच. बरं झालं, खूप काळजी वाटत होती. त्यावर लगेच सखी म्हणू लागते, हो काळजी वाटत होती तुम्हाला माझी? मग का सिद्ध करत नाही? तुमचंही माझ्यावरती प्रेम आहे, पण तरी मानायला तयार नाही ना. पण तुम्हाला सांगू, एखाद्या वेळेस जर एखाद्या माणसाची खूप आपुलकी वाटली, प्रेम वाटलं, तर त्या माणसाला घट्ट मिठी मारावीशी वाटते मला. त्यावर लगेच कान्हा म्हणू लागतो, म्हणजे तुमचा नेम माझ्यावर आहे का? आता लगेच सखी पटकन कानाला मिठी मारते. आता मात्र कानाही सखीला मिठी मारतो. त्याच वेळेस सखी म्हणू लागते, आता तरी सिद्ध कराल ना, तुमचंही माझ्यावरती खूप प्रेम आहे, तरी का मान्य करत नाही? का माझ्याशी असं वागता? आताही सिद्ध करा ना, तुमचं आहे ना माझ्यावरती प्रेम, करा की कबूल. त्याच वेळेस कानाला आठवतं, तो किरणला म्हणत असतो, सखी मॅडमचं माझ्यावरती जीवापाड प्रेम आहे. अगदी मनापासून त्या माझ्यावरती प्रेम करतायत. पण मी मी काय करतोय? मी ज्या वेळेस त्यांच्याशी जातोय, त्यांच्या समोर राहतोय, त्यावेळेस माझ्या मनात फक्त स्वार्थ असतोय. आणि हा स्वार्थ कधी प्रेम करू शकत नाही का? असे विचार आता कबीरच्या म्हणजेच कानाच्या मनात चालू असतात. तर इकडे मात्र आता तेजस्विनी आणि सरकार दोघी सखीची खाली वाट बघत असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट आलेला आहे. आता मात्र लगेच सखी सरकारांजवळ येते आणि मला लागते, सरकार काल रात्री मला जे दुखणं झालं होतं, म्हणजे जो सर्दी खोकला झाला होता, त्यावरती घरगुती उपाय काय सांगा लवकर. काय उपाय केल्यानंतर मला बरं वाटतं? ती लहानपणापासूनची माझी सवय, सांगा लवकर. आता सरकार म्हणू लागतात, ते म्हणजे सखी ते असं ना. त्यावर लगेच सखी म्हणू लागते, ते म्हणजे लवंगा त्या तव्यावरती भाजायच्या, त्याची पावडर बनवायची, रुमालात बांधायची आणि मग ती याचा वास घ्यायचा. होच ना, हाच उपचार ना? त्यावर सरकार म्हणू लागते, हो मला हेच सांगायचं होतं. तेव्हा सखी म्हणू लागते, हो का, हे सांगायचं होतं सरकार तुम्हाला? मग काल रात्री जेव्हा माझी तब्येत बिघडली, तेव्हा तुम्हाला हे सगळं करता आलं नाही का? केलं नाही का? तुम्हाला ते माहीतच नाही आहे का तुम्ही माझ्या खऱ्या आई नाहीच आहे? सरकार यावरनं हेच सिद्ध होतं आहे की तुम्ही खोटारडे आहात. तुम्ही माझ्या खऱ्या आई नाहीच आहेत. आता सरकारच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आता मात्र तेजस्विनी आपल्या मुलीकडे बघू लागते, कारण तिला खरं पटलेलं असतं की हीच माझी खरी आई आहे. आता मात्र सरकार कसा डाव उलटवणार, पुढे काय होणार, हे बघायला नक्कीच तुम्हाला आवडेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी
चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.